संवाद साधू पण युद्धविराम नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा, शत्रूला नामशेष करण्याचा दिला इशारा। हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, इस्लामिक रिपब्लिकनचा लष्करी तळांवर हल्ला, समुद्री मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई। हॉर्मुझ सामुद्रधुनीतील संकटात भारताला इराणची साथ, भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी इराणकडून विशेष व्यवस्था, समुद्री मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी इराणकडून प्रक्रिया सुरू। आखाती युद्ध विकोपाला, इराणचा यूएईला एक्झिट अल्टिमेटम, यूएईचा सहभाग खपवून घेणार नाही, इराणकडून हल्ल्याची धमकी, तर रास अल खैमाहमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे दिले आदेश। इराणकडून इस्रायली मालमत्तेवरती क्षेपणास्त्र हल्ल्याचा देखील थरारक व्हिडिओ जारी, अमेरिका आणि इस्रायली तळांवरील 17व्या ड्रोन हल्ल्याचे फुटेज समोर। बगदादमध्ये अमेरिकेच्या लॉजिस्टिक्स कॅम्पवरती इराणचे हल्ले, बगदाद विमानतळाबाहेरील सपोर्ट कॅम्पवरती भीषण हल्ल्याचे व्हिडिओ समोर। इराकमधल्या अमेरिकेच्या व्हिक्टोरिया तळावर हल्ला, इराणच्या हल्ल्यामध्ये कुवेतमध्ये आणखी एक अमेरिकन तळ नष्ट। इराणच्या जेरुसलेमवर बॅलिस्टिक मिसाईलनं हल्ला, तर जेरुसलेमच्या जुन्या शहरावर बॅलिस्टिक मिसाईल्स लागल्या, हल्ल्याचा व्हिडिओ देखील आला समोर। इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ले, हैफा आणि तेल अविवमधील 25 ठिकाणांवर क्षेपणास्त्र लागली, IRGCचा हा दावा। कसाबच्या बिर्याणीनं उज्ज्वल निकम यांना खासदार केलाय, संजय राऊतांच्या अनलकी पॅराडाईज या पुस्तकातून आता हा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ।